भोकरदन तालुक्यात मनरेगा अंतर्गत कामांचे मस्टर सुरू न केल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळला आहे। कडाक्याच्या थंडीत बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सिंचन विहिरी, वृक्ष लागवड आणि गाय गोठ्यांची कामे सुरू असतानाही पंचायत समिती प्रशासन मस्टर काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। तालुक्यात 6500 सिंचन विहिरी मंजूर असून 1500 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत। मात्र पावसाळा संपून 2.5 महिने होऊनही मजुरी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। मस्टर तात्काळ सुरू करणे, प्रलंबित प्रकरणांना मंजुरी, जिओ टॅगिंग, अतिवृष्टी अनुदान व पीक विमा वाटप आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे। सायंकाळपर्यंत एकाही जबाबदार अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिली नसल्याने अधिकारी तुपाशी, शेतकरी उपाशी असा आरोप करण्यात येत आहे। या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून प्रशासनाकडून तात्काळ निर्णयाची मागणी होत आहे। भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचन विहिरीचे मस्टर सुरू करण्यात यावे, तसेच प्रलंबित कामांचे जिओ टॅगिंग करण्यात यावे, प्रलंबित कामांना ESTS देण्यात यावं। त्यामध्ये गायगोठा असेल, सिंचन विहीर असेल, वृक्ष लागवड असेल, अशा हजारो फायली सध्या भोकरदन पंचायत समितीमध्ये धूळ खात पडत आहे। त्या सर्व कामांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आजपासून भोकरदन तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे। आणि तसेच शेतकऱ्यांचा यावर्षीचं अनुदान असेल, मागच्या वर्षीचा पीक विमा असेल, अनुदान असेल आदी मागण्यासाठी देखील आम्ही उपोषणात बसलेलो आहोत। आणि भोकरदन तालुक्यामध्ये मनरेगा योजनेमध्ये हजारो कामे फक्त वर्कआउट तयार करण्यात आली, मात्र ES असेल, TS असेल हे तांत्रिक मान्यता, परिस्थिती मान्यता देण्यास विलंब, प्रचंड प्रमाणात दिरंगाई संबंधित कर्मचारी आणि भोकरदनचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर साहेब करत आहे। त्यामुळे त्यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करावी आणि दप्तर दिरंगाईची कारवाईनुसार विभाग आयुक्तांनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं या मागणीसाठी आज आम्ही इथं बसलेलो आहोत।